नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत एक शेवटची संधी। हे नाही केलं तर पेन्शन होणार बंद। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी। जर तुम्ही EPFO निवृत्ती वेतनधारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, जी तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। आतापर्यंत तुम्ही EPFOशी संबंधित अनेक प्रक्रिया पूर्ण केल्या असतील, पण एक महत्त्वाचे काम बाकी आहे जे तुम्हाला 31 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करावे लागेल। हे काम तुमची पेन्शन आणि इतर लाभांच्या पेमेंटसाठी जोडलेले आहे आणि जर तुम्ही हे काम वेळेवर नाही केले तर तुम्हाला समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते। चला तर मग हे महत्त्वाचे काम कोणते आहे आणि ते योग्य वेळी कसे पूर्ण करता येईल हे पाहूयात। मित्रांनो, EPFO पेन्शनधारकांना 31 जानेवारी 2025 पर्यंत एक महत्त्वाचे काम पूर्ण करायचे आहे, जे लाईफ सर्टिफिकेट म्हणून ओळखले जाते। हे प्रमाणपत्र निवृत्ती वेतनधारक जिवंत असल्याची खात्री देते आणि त्याचे पेन्शन दिले जाऊ शकते। पेन्शनधारक जिवंत असेपर्यंत पेन्शन पेमेंट सुरू असते, परंतु यासाठी EPFOला पुरावा आवश्यक असतो। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया EPFO पेन्शनधारकांना कोणती पावले उचलावी लागतील। जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे याबद्दल बघूया। निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा लागेल। बँकेच्या शाखेला भेट द्या। मित्रांनो, पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या बँकेत शाखेला भेट देऊन हयातीचे प्रमाणपत्र भरू शकतात। निवृत्ती वेतनधारकाला बँकेने विहित केलेल्या फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागते आणि बँकेद्वारे त्यांची पडताळणी केली जाते। पेन्शन पेमेंट बँकेशी संपर्क साधा। मित्रांनो, जर तुमची पेन्शन तुमच्या खात्यात जमा झाली असेल तर तुम्हाला त्या बँकेशी संपर्क साधावा लागेल आणि जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागेल। ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पण पूर्ण करता येते। EPFOचे ऑनलाईन पोर्टल वापरा। जर तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही EPFOच्या ऑनलाईन पोर्टलवर जीवन प्रमाणपत्र देखील अपलोड करू शकता। यासाठी तुम्हाला तुमच्या EPFO खात्यात लॉग इन करून जीवन प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। जर तुम्ही हे प्रमाणपत्र आधीच सबमिट केले असेल तर तुम्हाला दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागेल, जेणेकरून पेन्शन पेमेंट थांबणार नाही। हे निवृत्तीधारक जिवंत आहेत आणि त्यांचे निवृत्ती वेतन दिले जातील याची खात्री देते। निवृत्ती वेतनधारकांनी कोणाशी संपर्क साधावा। मित्रांनो, आपण बघूया की निवृत्ती वेतनधारकांनी याबद्दल कोणाशी संपर्क साधावा। जर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही खालील ठिकाणी जाऊन मदत घेऊ शकता। EPFO क्षेत्रीय कार्यालय। तुम्ही EPFOच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता। बँकेशी संपर्क साधा। मित्रांनो, तुम्ही पेन्शन देणाऱ्या बँकेचीही मदत घेऊ शकता। EPFOच्या हेल्पलाईनवर कॉल करा। मित्रांनो, तुम्ही EPFOच्या हेल्पलाईनवर कॉल करून कोणत्याही तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक समस्येवर मार्गदर्शन मिळवू शकता। मित्रांनो, तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की EPFO पेन्शनधारकांना 31 जानेवारी 2025 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। पेन्शनचा भरणा सुनिश्चित करणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। पेन्शनधारकांना हे काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने करावे लागेल, जेणेकरून त्यांच्या पेन्शन प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही। ही प्रक्रिया योग्य वेळी पूर्ण केल्यास भविष्यात तुम्हाला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही। त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा। मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।